मित्रांनो, हिंदूंनी हिंदू म्हणून एक व्हावं असं या लोकांना कधीही वाटत नाही. लक्षात घ्या, बीडमध्ये घडलेल्या 2 घटना. एक 3-4 महिन्यापूर्वी बीडमध्ये एक रिटायर फौजी, त्याच्या अंगावर किरकोळ भांडणावरून गाडी रिवर्स होताना त्या गाडीचा धक्का टपरीला लागला आणि तो रिटायर फौजी झालेलं नुकसान भरून द्यायला तयार होता. तरीसुद्धा त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याच्या अंगावर उकळता चहा टाकण्यात आला. आणि दुसरी घटना मित्रांनो, परवा नेकनूरमध्ये, बीड जिल्ह्यातील नेकनूर या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माचा अखंड हरिनाम सप्ताह उरकून रात्रीच्या वेळेला निघालेल्या ऑटोचा मोटरसायकलवर चाललेल्या मुस्लिम युवकाला धक्का लागला आणि बघता बघता चौकातील गर्दी जमा झाली आणि गाडीवरच्या मुस्लिम पोराने ॲटोच्या ड्रायव्हरला मारहाण केली. ॲटोत बसणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांनी गर्दीत घुसून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना सुद्धा धक्काबुक्की झालेली आहे, मारहाण झालेली आहे. म्हणजे बघा, जिथं जिथं मुस्लिमांची संख्या वाढते तिथं तिथं हिंदू असुरक्षित होतो, हे 100% सत्य आहे. म्हणजे हिंदूवर असणारं हे दुहेरी संकट आहे, लक्षात घ्या. परंतु याबाबत केंद्रामध्ये 10-12 वर्षापासून असणारं हिंदू शासन, जे हिंदू हिंदू म्हणून सत्तेवर आले, ते यावर काही ॲक्शन घेत नाहीत. एकीकडे केवळ हिंदूंना 4 मुलं जन्माला घाला म्हणायचं, परंतु प्रत्यक्षामध्ये किती हिंदू हे ऐकतात तर 0.001% सुद्धा हिंदू यांचं ऐकत नाहीत. प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचं ऐकत नाहीत, कारण देवेंद्र फडणवीस यांना किती मुलं आहेत. प्रत्यक्ष जे विधान करतात, धीरेंद्र पाखंडी असेल, त्याने तर अजून लग्नही केलेलं नाही. मोहन भागवत यांना किती मुलं आहेत, किंवा भारतीय जनता पार्टीमधले असे अनेक नेते आहेत, त्यांना किती मुलं आहेत. म्हणजे तिथं बसणारेच यांचं ऐकत नाहीत आणि कोणीही ऐकत नाही. परंतु याचा उलट इफेक्ट होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून मुस्लिम ते ऐकतात आणि त्याचं अनुकरण मुस्लिम करतात. लक्षात घ्या, म्हणजे विधान हे करतात, त्याचा फायदा हिंदूंना 0% सुद्धा होत नाही, परंतु मुस्लिमांना फायदा होतो. वास्तविक मुस्लिम यांच्या टार्गेटवर नाहीतच. लक्षात घ्या, हे केवळ हिंदूंचं मतदान आपल्याला भेटण्यासाठी मुस्लिम ख्रिश्चन करत असतात. वास्तविक यांच्या टार्गेटवर मुस्लिम नाहीत, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. अगदी यांनी केलेले मुस्लिम जावाई असतील, किंवा आता 2-3 महिन्यापूर्वी शाहरुख खान सोबत फोटो काढण्यासाठी चाललेली यांची धडपड असेल, आणि धीरेंद्र शास्त्री पाखंडीसारखे किंवा गोविंदगिरीसारखे 24 तास हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्यासाठी काम करत असतात. तुम्हाला असं वरवर भासवतात की आम्ही हे हिंदूंसाठी करत आहोत, परंतु धीरेंद्र शास्त्रीने जी कथा सांगितली, ती कथा धीरेंद्र शास्त्रीला कुणी सांगितली? रामदासी पंथाने रामदास शिवचरित्रामध्ये घुसाडण्यासाठी ज्या कथा तयार केल्या, लक्षात घ्या. आणि याद्वारे काही अशा कथा आहेत ज्याद्वारे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आलेली आहे. त्या कथा जर वाचल्या तर तळपायाची आग मस्तकाला जाईल. हनुमंत स्वामीची बखर जी उत्तरकालीन आहे, त्याला कसलाही ऐतिहासिक आधार नाही. प्रत्येकाने ती एकदा वाचावी. आणि नर फाटक यांचं पुस्तक सुद्धा प्रत्येकाने वाचावं. त्यामध्ये रामदासांची चिरफाड करण्याचं काम नर फाटक यांनी केलेलं आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांना हिंदूंशी काही देणं घेणं नाही. लक्षात ठेवा, यांना फक्त स्वजातीचं, ब्राह्मण जातीचं वर्चस्व हिंदूवर निर्माण करायचं आहे. एवढा एकमेव उद्देश या लोकांचा आहे. बघा, तिथं बसलेला जो आपल्या दलित पॅन्थर नावाची जी संघटना आहे, त्याचे अध्यक्ष दीपक केदार यांनी पोस्ट केलेली आहे. बघा, तिथं वक्तव्य करणारा, शिवरायांची बदनामी करणारा तो धीरेंद्र गर्ग हा स्वतः ब्राह्मण आहे. तिथं स्टेजवर बसलेला मोहन भागवत हा ब्राह्मण आहे. देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण आहे. अजून तो गोविंदगिरी उर्फ किशोर व्यास हा ब्राह्मण आहे. म्हणजे हे ब्राह्मण सरसकट जरी नसले तरी हे ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी का करतात? आणि
आज एक मी फोटो पाहिला, लक्षात ठेवा, ज्यामध्ये धीरेंद्र शास्त्रीच्या फोटोवर त्याला सेनाने आंघोळ करण्यात आली, त्याचा निषेध करण्यात आला आणि त्यावर आलेल्या ज्या खाली कॉमेंट आहेत त्या अत्यंत वाचनीय आहेत. जे स्वतःला हिंदू हिंदू म्हणून घेतात, लक्षात घ्या, त्यांच्या कॉमेंट अशा पद्धतीच्या आहेत की धीरेंद्र शास्त्रीचं ते 100% समर्थन करत आहेत. म्हणजे ही विकृती किती खोलवर रुजलेली आहे. म्हणजे एवढ्या विकृत पद्धतीने, एवढ्या तळपायाची आग मस्तकाला जाईल अशा पद्धतीने शिवरायांची बदनामी करायची आणि वरतून त्या धीरेंद्र पाखंडीचा निषेध तर एकानेही केलेला नाही. बघा तुम्ही, जेवढे हिंदू हिंदू म्हणून असणारे जे पेज आहेत एकानेही निषेध केलेला नाही. तुषार भोसलेने निषेध केला का? नाही. देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला का? नाही. गोपीचंद पडळकर यांनी निषेध केला का? नाही. अजून कोण तो आमदार संग्राम जगताप यांनी निषेध केला का? नाही. अजून तो कोण पुण्याचा आमदार त्याने निषेध केला का? नाही. या नितेश राणेंनी निषेध केला का? नाही. म्हणजे हिंदू हिंदू म्हणून घेणाऱ्यांनी निषेध सुद्धा केलेला नाही. म्हणजे हे किती भयानक आहे, लक्षात घ्या. आणि यांचं दुःख काय आहे, गुरु हा ब्राह्मणच असला पाहिजे. स्वतः रामदास स्वामींनी दासबोधमध्ये हेच लिहिलेलं आहे. नीच प्राणी गुरुत्व पावला. म्हणजे बहुजन समाजातला जर व्यक्ती गुरु झाला तर त्याच्याविषयी ही यांची भावना आहे. तेथे आचारची बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. नीच प्राणी नीच याती हे शुद्ध ब्राह्मणाव्यतिरिक्त सर्व लोकांना समोर ठेवून वापरलेलं आहे. दासबोध तुम्ही स्वतः वाचा, प्रत्येकाने दासबोध वाचला पाहिजे. हे जे विषमतेचं बीज कुठून आलेलं आहे हे तुम्हाला कळेल. एकदा नर फाटक आणि दासबोध प्रत्येकाने वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, मग तुम्हाला कळेल. रामदास स्वामी हे काही संत नव्हते, लक्षात ठेवा. ते फार तर मठाधिपती आहेत, महंत आहेत आणि स्वजातीचं वर्चस्व कसं अबाधित राखावं यासाठी धडपडणारे एक चांगला नेता असं म्हटलं तरी हरकत नाही. परंतु त्यांना संत कदापिही म्हणता येणार नाही. फार तर ते गोसावी म्हणू शकता, संन्यासी म्हणू शकता, परंतु त्यांना संत म्हणता येणार नाही. कारण संत कधीही भेदाभेद करत नसतो. ज्याच्या ठिकाणी जातीवरून वर्णावरून भेद आहे तो संत कदापिही होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मित्रांनो, विषमतेचं प्रतीक म्हणजे रामदास स्वामी आहेत आणि ही परंपरा देवेंद्र फडणवीस यांना प्रिय आहे. काल आपले माजी सरन्यायाधीश गवई साहेब धीरेंद्र शास्त्री यांना भेटले आणि त्यावर पत्रकाराने देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं उत्तर अत्यंत महाभयानक आहे. लक्षात ठेवा, अगदी एकेरी भाषेमध्ये आपल्यापेक्षा वयाने श्रेष्ठ असणाऱ्या आणि संविधानाला मानणाऱ्या, वारकरी साधू संतांना मानणाऱ्या श्याम मानव यांच्याबद्दल अगदी एकेरी शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होता. म्हणजे जो व्यक्ती, जो पाखंडी धीरेंद्र शास्त्री म्हणजे अशोक खरात, लक्षात ठेवा, त्याचे तसले व्हिडिओ नसले तरी बाकी सगळं कार्य हे अंधश्रद्धा, चमत्कार, पाखंड, लुबाडणं. बघा, धीरेंद्र शास्त्रीकडे अगोदर किती संपत्ती होती. एका छोट्या रूममध्ये तो बसलेला होता आणि आज करोडोची संपत्ती आहे, विमानाने हिंडत आहे. एवढी संपत्ती कुठून आली? सर्वसामान्य हिंदूंना, बहुजनांना लुटून आपली जातीय वर्चस्वाची लढाई हे लोक लढत आहेत. लक्षात घ्या, यांचं वैर मुस्लिमांशी नाही, परत सांगतो, यांचं वैर हे येथील हिंदूंशी आहे. आणि उलट आपण हिंदू आहोत, लक्षात ठेवा. आणि हिंदू विरोधी हे आहेत, हे जोपर्यंत येथील हिंदूंना समजणार नाही. कारण यांच्या मनामध्ये हिंदूविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती नीच भावना आहे, लक्षात ठेवा, किती विकृत भावना आहे हे कालच्या उदाहरणावरून दिसत आहे. इतक्या या लोकांनी अशा कॉमेंट केलेल्या आहेत धीरेंद्र शास्त्रीच्या बाजूने, तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाहीत. म्हणजे हे जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे आहेत ते सगळेच्या सगळे 99.99% हे धीरेंद्र शास्त्रीच्या
बाजूने आहेत. हिंदूंनो, कधी डोळे उघडणार? हे हिंदू द्रोही आहेत, हिंदू विरोधी आहेत. आणि जो अस्सल हिंदू आहे, खरा हिंदू आहे, त्यालाच हे हिंदू विरोधी ठरवून राज्य करत आहेत. भानावर या, आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.